मी संजय पाटील, वय 22, मुंबईतील एका सहकारी पतसंस्थेत कर्मचारी म्हणून काम करणारा एक तरुण. ही गोष्ट 2023च्या काळातील आहे, जेव्हा मी पतसंस्थेच्या कर्ज विभागात काम करत होतो. माझं काम होतं ग्राहकाच्या कर्ज अर्जाची तपासणी करणे आणि त्या मार्गदर्शन करणे. कामाच्या ओघात मी रोज अनेक लोकांना भेटायचो, पण एका आंटीने माझं लक्ष वेधून घेतलं. त्या होत्या मिनी आंटी, एका छोट्या उद्योगाच्या मालकीने, ज्या त्यांच्या नव्या व्यवसायासाठी कर्ज मिळवण्यासाठी पतसंस्थेत यायच्या. मिनी आंटी साधारण 30-31 वर्षाच्या होत्या, साध्या पण आकर्षक व्यक्तिमत्वाच्या. त्या फारशा गोऱ्या नव्हत्या, पण त्यांचा आत्मविश्वास आणि बोलण्याची ठसठशीत पद्धत खूप प्रभावी होती. त्या स्टायलिश सलवार कुर्ती किंवा अनारसी ड्रेस घालायच्या आणि त्यांच्या डोळ्यातील चमक मला नेहमी आकर्षित करायची. त्या रोज पतसंस्थेत यायच्या आणि त्याच्या कर्ज अर्जाच्या प्रक्रियेत काही अडचणी असल्यामुळे त्यांना तासनतास थांबावे लागायचे. मी त्यांना मार्गदर्शन करायचो. मी हळूहळू आमचं बोलणं वाढत चाललं. त्या मला चेहऱ्यावरून ओळखू लागल्या आणि त्यांचं ते गोड हसू माझ्या मनात घर करून गेलं. काही आठवड्यात मिनी आंटीचं कर्जाचे काम पूर्ण झालं आणि त्या पतसंस्थेत येणं थांबलं, पण माझ्या मनात त्यांची आठवण कायम राहिली. काही महिन्यानंतर मी बसने एका जवळच्या ठिकाणी जात होतो कामाच्या मीटिंगसाठी. मी खिडकीजवळ 2 सीटाच्या जागेवर बसलो होतो. माझ्या शेजारी एक व्यक्ती आली आणि बसली. मी त्यांच्याकडे पाहिलं आणि त्या मिनू आंटी होत्या. त्यांनी पिवळ्या रंगाची अनारकली ड्रेस घातली होती आणि त्यात त्या खूपच सुंदर दिसत होत्या. त्यांनी मला ओळखलं आणि हसत म्हणाल्या, "अरे संजय, तू इथे? पतसंस्थेचा तू कर्मचारी ना?" मी हसत हो म्हणालो आणि त्यांच्या डोळ्यात प्रेमाने पाहिलं. त्या पुन्हा हसल्या आणि आमचं बोलणं सुरू झालं. बोलता बोलता कळालं की मिनू आंटी त्या ठिकाणी त्यांच्या व्यवसायाच्या कामासाठी आल्या होत्या. आम्ही सगळ्या प्रवासात गप्पा मारल्या. मला तिथे काही दिवस काम होतं आणि मिनू आंटी तिथे काही दिवस असणार होत्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच. मिनू आंटी शेजारी येऊन बसल्या. मी खिडकी उघडण्याच्या बहाण्याने हलकेच त्यांच्या खांद्याला स्पर्श केला आणि मला जाणवलं की त्या देखील मला प्रतिसाद देत होत्या. हळूहळू आमचं बोलणं वाढलं आणि आम्ही चांगले मित्र बनलो. आम्ही रोज एकत्र बसणे प्रवास करू लागलो. आम्ही नंबर एक्सचेंज केले आणि व्हॉट्सअपवर गप्पा सुरू झाल्या. आम्ही फोनवर बोलू वेळ ठरवलं आणि जवळपास रोज एकत्र जायचा आनंद घेत होतो. त्या दिवशीचा प्रवास खूप मजेदार होता. हळूहळू मिनी आंटी माझ्यासोबत खूप मोकळ्या झाल्या. त्या मला त्यांच्या व्यवसायाच्या योजना, स्वप्न, अगदी छोट्या गमती सांगायला लागल्या. मला त्यांच्यासोबत वेळ घालवायला खूप आवडायचं. काही दिवसांनी माझं तिथलं काम संपलं आणि मी परत मुंबईला आलो, पण मिनू आंटी आणि माझं बोलणं थांबलं नाही. आम्ही फोनवर गप्पा मारायचो आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांना माझ्याशिवाय आता एकटं वाटतंय. "संजय, तुझ्यासोबत बोललं की मला खूप हलकं वाटतंय," असं त्या एकदा म्हणाल्या. "संजय, तू आधी प्रेम केलं का?" मी थोडा लाजत म्हणालो, "हो, पण तुमच्यासोबत प्रेम करायचं तर अजून खास होईल." त्या हसत म्हणाल्या, "काय गोड बोलतोस तू." मग मी त्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल विचारलं. त्या थोडं थांबून म्हणाल्या, ठीक आहे, पण तुमच्यासोबत बोलताना जास्त मजा येते." आमचं बोलणं आता खूप मोकळं झालं होतं. एकदा रात्री व्हॉट्सअपवर गप्पा मारताना मी त्यांना मजेत म्हणालो, "मिनू आंटी, तुमचा एक खास फोटो पाठवा ना." त्या सुरुवातीला लाजल्या, पण नंतर त्यांनी एक फोटो पाठवला ज्यात त्या गुलाबी सलवार कुर्त्यावर खूप सुंदर दिसत होत्या. मी लगेच म्हणालो, "हा फोटो पाहून मला कसं तरी होत आहे." त्या हसत म्हणाल्या, "काय संजय, तू पण ना, जरा शांत हो." मी हसलो आणि म्हणालो, "मग तुम्ही लवकर मला लस्सी पाजा, म्हणजे मी थंड होईल." त्या जोरात हसल्या आणि म्हणाल्या, "हो का, जेव्हा सांगशील तेव्हा पाजेल." एकदा मिनू आंटीने मला सांगितलं की त्यांचे पती 2 आठवड्यासाठी बाहेर जात आहेत. मी विचारलं, "मग काय प्लॅन आहे?" त्या हसत म्हणाल्या, "तू ये, मग सांगते." प्लॅनप्रमाणे मी सकाळी 9:30 वाजता घरातून निघालो. कामानिमित्त सांगून मी मिनी आंटीच्या घरी पोहोचलो. बेल वाजवता त्या बाहेर आल्या. त्या काय दिसत होत्या काय सांगू राव. त्यांनी पिवळ्या रंगाचा सलवार सूट घातला होता आणि त्यांचं आकर्षण आज जास्तच भरून दिसत होतं. आम्ही आता गेलो आणि दरवाजाचा लॉक केला. मी लिव्हिंग रूममध्ये बसलो. मिनू आंटी माझ्याजवळ बसल्या. त्या नेहमी शांत असायच्या, पण आज त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. त्या एका मिनिटाने उठल्या आणि आत जाऊन मिसळ आणि पाव घेऊन आल्या. आम्ही थोडं खाल्लं, प्यालं आणि बोलायला लागलो. काही वेळाने मी मिनू आंटीच्या जवळ गेलो. आम्ही मला प्रतिसाद दिला आणि त्या क्षणात आम्ही दोघेही हरवून गेलो. त्या म्हणाल्या, "संजय, तू मला खूप खास वाटतोय." मी त्यांना जवळ घेतलं आणि त्या क्षणाचा आम्ही पूर्ण आनंद घेतला. थोडा वेळ आराम केला. जेव्हा जागा झालो तेव्हा मिनू आंटी तयार होऊन बसल्या होत्या, पण थोड्या वेळाने मी पुन्हा त्यांना बोलवलं आणि थोड्या गप्पा मारल्या आणि मी घरी आलो.
त्या शुक्रवारनंतर आमचं बोलणं अधिकच जास्त झालं. रोज रात्री उशिरापर्यंत व्हॉट्सअपवर गप्पा मारणे, व्हिडिओ कॉल करणे आणि कधीकधी खटाळ मॅसेज यांनी आमचं नातं अधिक घट्ट केलं होतं. मिनू आंटी आता मला माझ्या नावेनेच हाक मारायच्या आणि मला त्यांना मिनू आंटी म्हणून हाक मारायला आवडायचं. एकदा रात्रीच्या गप्पा दरम्यान मिनू आंटीने मला सांगितलं, संजय, मला तुझ्याशी बोलल्याशिवाय झोप येत नाही. तू माझ्या आयुष्यात आलास तेव्हापासून सगळं कसं बदललंय. माझ्या मनातही तेच भाव होते, पण मला त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल गोष्ट सतत खोचत होती. माझे पती नेहमी बाहेर असायचे. मिनू आंटी त्यांच्याबद्दल फारशा बोलत नाहीत. दुसऱ्या आठवड्यात मिनू आंटी मला पुन्हा भेटायचा आग्रह केला. संजय, तुझं काम पुन्हा सुरू होणार आहे. मला तुझी खूप आठवण येते, त्या म्हणाल्या. मी लगेच प्लॅन बनवला आणि म्हणालो, यावेळी आपण कुठेतरी बाहेर जाऊया, फक्त घरी नाही. मिनू आंटीने हसत मान्य केलं. ठीक आहे, पण कुठे जायचं ते तू ठरव. मी एका शांत हिल स्टेशनवर जायचं सुचवलं. तिथे शांतता आहे आणि आपल्याला कोणी त्रास देणार नाही. मी म्हणाले. मिनू आंटीने होकार दिला आणि आम्ही एका खाजगी टॅक्सीने त्या हिल स्टेशनवर निघालो. रस्त्यात आम्ही गप्पा मारत होतो, हसत होतो आणि एकमेकाच्या हाताला हलके स्पर्श करत होतो. मिनू आंटीच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती, जणू त्या क्षणात रमून गेल्या होत्या. हिल स्टेशनला पोहोचल्यावर आम्ही एका फार्म हाऊसवर थांबायचं ठरवलं. फार्म हाऊसच्या खोलीत गेल्यावर मिनू आंटीने खिडकी उघडली आणि बाहेरचे थंड हवेचा आनंद घेतला. संजय, इथे किती शांतता आहे. मला असं वाटतं की आपण दोघे या जगात आहोत, त्या म्हणाल्या. मी त्यांच्याजवळ गेलो, त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणालो, मिनू आंटी, तुमच्यासोबत असताना मला सगळं परफेक्ट वाटतं. त्या रात्री आम्ही एकमेकाजवळ आलो आणि त्या क्षणांनी आमचं आणखी नातं खास झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी काहीतरी अनपेक्षित घडलं. आम्ही फार्म हाऊसच्या बाहेर निघालो तेव्हा एक माणूस आम्हाला आमच्या दिशेने येताना दिसला. तो मिनू आंटीला ओळखायचा. त्याने मिनू आंटीला पाहताच हसत हाक मारली. अरे मिनू, तू इथे? मिनू आंटीचा चेहरा एकदम पांढरा पडला. त्या गोंधळल्या, पण लगेच स्वतःला सावरत म्हणाल्या, हो, मी एका मित्रासोबत फिरायला आले. मला काहीतरी गडबड वाटली. तो माणूस, त्याचं नाव विक्रांत होतं. मिनू आंटीचा कॉलेजमधील जुना मित्र होता. त्याच्या बोलण्यात एक वेगळी चमक होती, जणू तो मिनू आंटीला खूप जवळून ओळखत होता. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाला, तुझा मित्र की काही खास? मिनू आंटीने हसण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. विक्रांतने मिनू आंटींना त्यांच्या जवळच्या फार्म हाऊसवर येण्याचा आग्रह केला, पण मिनू आंटीने नकार दिला. आम्ही थोड्या वेळात निघणार आहोत, त्या म्हणाल्या. पण मला जाणवलं की मिनू आंटीच्या बोलण्यात काहीतरी लपवले जात होतं. फार्म हाऊसवर परतल्यावर मी मिनू आंटीला विचारलं, मिनू आंटी, तो कोण होता? तुम्ही इतके अस्वस्थ का झालात? मिनू आंटीने हसण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाल्या, काही नाही रे, खूप वर्षांनी भेटला त्यामुळे थोडा अवघडले. पण मला त्यांच्यावर विश्वास बसला नाही. मी पुन्हा विचारलं, पण मिनू आंटीने विषय बदलायला आणि म्हणाल्या, चल आपण जेवण करूया, मला खूप भूक लागली आहे. त्या रात्री जेवण करून मिनू आंटी झोपल्या तेव्हा मी त्यांचा फोन उचलला. मला माहीत होतं की चुकीचं आहे, पण त्यांच्या त्या अस्वस्थ कारण जाणून घ्यायचं होतं. मी फोन अनलॉक केला. मिनू आंटीने मला एकदा मजेत पासवर्ड सांगितला होता. तिथे मला विक्रांतचे मेसेज दिसले आणि तो वाचून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. विक्रांतने काही जुन्या आठवणीचे फोटो पाठवले होते. त्या फोटोमध्ये मिनू आंटी आणि तो विक्रांत एकमेकाच्या खूप जवळ दिसत होते. एक फोटो होता त्यात तो एका पार्टीत नाचत होते आणि मिनू आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य होते. पण त्यापेक्षा धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांचा एक मेसेज, मिनू, तुझ्या पतीला अजूनही आपला सिक्रेट माहीत नाही ना? माझं डोकं गरगरायला लागलं. मिनू आंटीचं हे सिक्रेट काय होतं? विक्रांतचं, त्यांचं नातं नेमकं काय होतं? आणि त्यांच्या पतीबद्दल काही माहीत नाही. मी मिनू आंटीला ना लगेच जागा करून विचारावा असा विचार केला, पण स्वतःला थांबवलं. मी फोन ठेवला आणि मला रात्रभर झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मिनू आंटीने नेहमीसारखं वागायला सुरुवात केली, पण माझ्या मनात आता तणाव निर्माण झाला होता. मी मिनू आंटीला काही न सांगता परत जायचं ठरवलं. प्रवासात मिनू आंटीने मला विचारलं, संजय, तू आज शांत आहेस, काय झालंय का? मी हसत विषय टाळला, पण माझ्या मनात विचाराचं वादळ सुरू होतं. परत पोचल्यावर मिनू आंटीने मला घरी बोलवलं, पण मी नकार दिला. मला थोडं काम आहे मिनू आंटी, उद्या नक्की भेटू, मी म्हणालो. खरं तर मला वेळ हवा होता, स्वतःच्या विचारांना समजून घ्यायला आणि मिनू आंटीच्या त्या सिक्रेटबद्दल जाणून घ्यायला. त्या रात्री मला एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला, संजय, तुला मिनूबद्दल काय सगळं माहिती आहे का? जी ते सांगते तेवढं खरं नाही. सत्य अजून ऐकायचं असेल तर मला भेट. माझ्या मनात शंकेचं वादळ उठलं. हा मेसेज कोणी पाठवला होता? मिनू आंटीचा ते सिक्रेट काय होतं आणि त्याचा विक्रांतशी काय संबंध होता? मी रात्रभर झोपू शकलो नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तो मेसेज पुन्हा वाचला आणि त्या नंबरवर कॉल करण्याचा विचार केला, पण माझ्या अंतर्मनाने थांबवलं.
संध्याकाळी मला त्या नंबरवरून पुन्हा मेसेज आला, मिनूच्या ऑफिसजवळ हॉटेलमध्ये संध्याकाळी 5 वाजता भेट, मी तुला ओळखतो. माझ्या हृदयाचे ठोके वाढले. मी मिनू आंटींना मेसेज केला, आज थोडं काम आहे, संध्याकाळी भेटू शकणार नाही, उद्या नक्की भेटू. मिनू आंटीने लगेच रिप्लाय केला, ठीक आहे संजय, पण तू ठीक आहेस ना? हो, सगळं ठीक आहे. पण आतून माझं मन विचाराने गजबजलं होतं. संध्याकाळी 5 वाजता मी त्या हॉटेलमध्ये पोचलो. हॉटेल छोटंसं होतं पण गजबजलेलं होतं. लोकांचा गोंगाट, खाद्यपदार्थांचा सुगंध, हरवलेला हवा आणि मंद आवाजात वाजणारं संगीत, त्यामुळे तिथलं वातावरण थोडंसं रोमॅन्टिक वाटत होतं. मी एका टेबलावर बसलो आणि आजूबाजूला नजर टाकू लागलो. काही मिनिटांनी एक माणूस हॉटेलमध्ये शिरला. तो साधारणतः 30-31 वर्षाचा होता. उंच, सडपातळ बांधा आणि चेहऱ्यावर एक रहस्यमय हास्य. तो सर्व टेबलाकडे आला. मला म्हणाला, संजय ना? मी होकार दिला. पण माझ्या मनात प्रश्न घोळत होता. तू कोण आहेस आणि मिनू आंटीबद्दल तुला काय माहीत आहे? मी थेट विचारलं. त्या माणसाने हसत स्वतःची ओळख करून दिली. मी विक्रांत आहे, मिनूचा कॉलेजमधला मित्र. तुला हिल स्टेशनवर भेटलो होतो, आठवतंय? माझ्या डोक्यात आता सगळं स्पष्ट होतंय. हाच तो माणूस ज्याने मिनू आंटीला पाहून त्या दिवशी इतक्या आत्मविश्वासाने बोलायला सुरुवात केली होती. ठीक आहे, पण तू मला इथे का बोलवलं आणि मिनू आंटीबद्दल मला काय शिकवत आहे? मी थोड्या रागात विचारले. मित्राने शांतपणे चहा मागवला आणि म्हणाला, संजय, तू मिनू आंटीला खूप जवळून ओळखतोस, पण त्यांच्या आयुष्यात एक भाग आहे जो त्यांनी तुला लपवलेला आहे. मिनू आंटीचं वैवाहिक जीवन तितकं साधं नाही तितकं त्या दाखवतात. माझ्या मनात आता भीती आणि उत्सुकता याचं मिश्रण तयार झालं. काय म्हणतोस? तू स्पष्ट बोल, मी आग्रह केला. विक्रांतने एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली. मिनू आंटीचं लग्न झालं तेव्हा त्या खूप खुश होत्या, पण त्यांच्या पतीचं अमरचं स्वभाव काही काळानंतर बदललं. तो त्यांना वेळ द्यायचा नाही आणि त्यांचं बाहेरचं आयुष्य खूप गुप्त आहे. मिनू आंटीला याची जाणीव झाली आणि त्या खूप एकट्या पडल्या. त्या काळात मी आणि मिनू पुन्हा संपर्कात आलो. माझ्या डोक्यात आता मिनू आंटी आणि विक्रांत यांच्यातील जुन्या फोटोची आठवण आली. म्हणजे तू आणि मिनू आंटी? अर्धवट प्रश्न विचारला. विक्रांतने हसत डोकं हलवलं. नाही, तसं काही नाही, पण आम्ही खूप जवळचे मित्र आहेत. मिनू मला सगळं सांगायच्यात. त्यांच्याशी असलेलं वागणं आणि त्यांची एकटेपणाची भावना. मी त्यांना आधार दिला. पण त्या काळात काही गोष्टी घडल्या ज्या त्याने कुणालाच सांगितल्या नाहीत. मला आता अस्वस्थ वाटू लागलं, कारण गोष्टी मी विचारलं. विक्रांतने थोडं थांबून सांगितलं, मिनू आंटीने एकदा मला सांगितलं होतं की त्यांच्या पतीला त्यांच्या आयुष्यात कुणीतरी आहे असं वाटतं आणि त्यांना धमकी दिली होती की जर त्यांनी मला सोडण्याचा प्रयत्न केला तर तो त्यांचा आयुष्य उद्ध्वस्त करेल. मिनू आंटी घाबरल्या होत्या आणि त्या काळात खूप तणावात आल्या होत्या. तुला हे सगळं कसं माहीत आहे आणि मला का सांगतोस? मी विचारलं. विक्रांतने गंभीर चेहरा करत सांगितलं, मला मिनू आंटीची काळजी आहे संजय. त्या तुझ्याकडून हा क्षणाचा अनुभव घेतात, पण त्यांना धोका आहे. त्यांचा पती अमर साधा माणूस नाही. त्यांच्याशी संबंधित काही गोष्टी ज्या मिनू आंटीला माहीत नाहीत आणि मला वाटतंय की तू त्यांच्या आयुष्यात आहेस म्हणून तुलाही धोका असू शकतो. माझ्या डोक्यात आता सगळं गोंधळलं होतं. मिनू आंटीचा धोका आणि त्यांचा पती अमर नेमकं काय लपवत आहे? मी विक्रांतला विचारलं, तू मला हे का सांगतोस? तुला यातून काय मिळणार आहे? विक्रांतने शांतपणे उत्तर दिलं, मला काही नको. मी फक्त मिनू आंटीच्या त्या तणावातून बाहेर काढायचं आहे. मी त्यांना वाटतं की तू त्यांना मदत करू शकतो आणि मला वाटतंय की तू त्यांना मदत करू शकतो. मी विक्रांतला सांगितलं, मी याचा विचार करेल, पण तू मला काही पुरावे देऊ शकतोस का? विक्रांतने होकार दिला आणि म्हणाला, मी तुला काही कागदपत्र आणि मेसेजेस पाठवेल, पण सावध राहा संजय. अमरला याची जाणीव झाली नाही पाहिजे. तो काही करू शकतो. त्या रात्री मी घरी परतलो, पण माझ्या मनात शांतता नव्हती. मी मिनू आंटीला मेसेज केला, सकाळी भेटूया, मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. मिनू आंटीने लगेच रिप्लाय केला, ठीक आहे संजय, पण तू ठीक आहेस ना? त्यांचा तो मेसेज वाचून माझ्या मनात पुन्हा एकदा त्यांच्याबद्दलच्या भावना जाग्या झाल्या, पण त्याचवेळी विक्रांतच्या शब्दांनी मला अस्वस्थ केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी मिनू आंटीच्या घरी गेलो, पण तिथे पोचल्यावर मला धक्काच बसला. मिनू आंटीचा फ्लॅट पूर्णपणे रिकामे होता. त्या कुठं गेल्या होत्या आणि त्यांचा फोनही बंद होता. मी विक्रांतला कॉल केला, पण त्याचाही फोन बंद होता. त्या क्षणी मला एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला, संजय तू खूप खोल गेलास. आता मिनू तुझ्यामुळे धोक्यात आहे. जर तिला वाचवायचं असेल तर तुला सूचनाचं पालन कर. हा मेसेज वाचून माझ्या हृदयाचे ठोके वाढले. मिनू आंटी गायब होत्या, त्यांचा फ्लॅट रिकामा होता आणि विक्रांतचाही फोन बंद येत होता. आता मला काय करावे हे समजत नव्हतं. मित्रांनो, ही कहाणी इथे थांबते. तुम्हाला काय वाटतं? सूरज आणि मिनू आंटीचं नातं पुढे कसं वळण घेईल? मिनू आंटीचा सिक्रेट काय आहे आणि तू मेसेज कोणी पाठवला असेल? मिनू आंटी खरंच धोक्यात आहे का आणि संजय त्यांना वाचू शकेल का? तुमचे विचार कमेंट नक्की शेअर करा आणि अशा रोमांचक स्टोरी आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा.